द्यायला जाईल ना तर त्याला तडा गेल्याशिवाय राहत नाहीत, म्हणून जोपर्यंत माती ओली आहे ना तोपर्यंतच तिला आकार दिला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जोपर्यंत मुलं लहान आहेत ना त्याच वेळेला त्यांच्यावर संस्कार करता आले पाहिजे. आम्हाला त्याच संसारामध्ये जर सुखामध्ये राहायचं आहे ना, तिथेच जर आम्हाला समाधानामध्ये राहायचं आहे ना, तर आमचं कर्तव्य आहे आमच्या मुलांचं सांभाळ करणं, संगोपन करणं आणि त्यांच्यावर संस्कार करणं आमचं कर्तव्य आहे. पती म्हणून जर आम्ही कार्य करत असू तर आमचं कर्तव्य आहे. श्री रामप्रभूंचा आदर्श घ्यायला हवा. एक पत्नी एक बाणी आणि एक वचनी म्हणून त्या ठिकाणी आम्हाला कार्य करता आलं पाहिजे. पत्नी म्हणून जर आम्ही त्या ठिकाणी कार्य करत असू तर आमचं कर्तव्य आम्ही सीतामाईचा आदर्श घेतला पाहिजे. बहीण म्हणून जर आम्ही त्या ठिकाणी कार्य करत असू तर आम्ही मुक्ताईचा आदर्श घेतला पाहिजे. भाऊ म्हणून जर आम्ही कार्य करत असू तर लक्ष्मणाचा भरताचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. प्रत्येक आम्हाला संसारामध्ये कार्य करत असताना जे नातं आम्हाला दिलेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, ते सांभाळता आलं पाहिजे किंवा त्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी कार्य करता आलं पाहिजे. कार्य करता आलं पाहिजे. जर आम्ही आमच्या संसारामध्ये एक निष्ठेने कार्य केलं ना तर निश्चित त्या ठिकाणी त्या पद्धतीची कर्म, त्या पद्धतीची विचार आम्हाला पाहायला मिळतील. तशा पद्धतीची कर्म, तसे विचार आम्हाला पाहायला मिळतील. बरं का, रावणाची बहीण खूप सुंदर होती नाही का, तिचं नाव काय बरं? आता कोणीही सुंदर असलं का तिला आपण बोलतो नाही का, तू मोठी आलीस शूर्पणखा. काय नाव तिचं? शूर्पणखा ना, रावणाच्या बहिणीचं. ती लक्ष्मणाकडे जाण्याच्या आधी श्रीराम प्रभूंकडे गेली होती. तिचा नाक कोणी कापला बरं? लक्ष्मणाने. पण लक्ष्मणाकडे जाण्याच्या आधी ती श्रीराम प्रभूंकडे गेली होती. आणि मग तिचे ते हावभाव, सगळे हावभाव बघितल्यानंतर, तिचे जे चाळे चुळे बघितल्यानंतर श्रीराम प्रभूंनी सांगितलं, शूर्पणखा तू लाख सुंदर असेल, तुझ्या पतीसाठी, माझ्यासाठी जर कोणी सुंदर असेल या जगामध्ये तर माझी सीता. ज्या दिवशी हे विचार प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतील ना त्या दिवशी अत्याचार थांबल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं आमच्याच संसारामध्ये आम्हाला समाधान, सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. काय अपेक्षा असते हो महिलांची आणि काय अपेक्षा असते पुरुषांची? काय अपेक्षा असते? पत्नी म्हणून कार्य करत असताना जर आम्ही सीतामाईंचा आदर्श घेतला, सीतामाई म्हटल्यानंतर राजकन्या आहेत, जनक राजाची मुलगी, दशरथ राजाची सून आणि भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीराम प्रभूंची पत्नी आहे. पण ज्या वेळेला श्रीराम प्रभूंना वनवास सांगितला ना त्यावेळेला सर्वांचा निरोप घेत आहेत श्रीराम प्रभू. सर्वांचा निरोप घेत आहेत श्रीराम प्रभू. आणि अनेकांचा निरोप घेतल्यानंतर ज्या वेळेला सीतामाईंकडे जायचं निरोप घ्यायला, त्यावेळेला श्रीराम प्रभू त्या ठिकाणी गेल्याबरोबर म्हणतायत, ए सीते, अगं गेलो काय आणि आलो काय? 14 वर्षे कशी जातील पत्ता लागणार नाही, कशी संपतील 14 वर्षे पत्ता लागणार नाही, समजणार नाही. काही विचारग्रस्त होऊ नको, विचारात पडू नको. गेलो काय आणि आलो काय समजूत काढत होते श्रीराम प्रभू सीतामाईंची. ज्या वेळेला श्रीराम प्रभूंचे हे वाक्य ऐकले ना, हे शब्द ऐकले ना, त्यावेळेला सीतामाईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. डोळे अश्रूंनी ओळे झाले, डोळे अश्रूंनी भरले गेले. श्रीराम प्रभू म्हणतायत, मला वनवास सांगितलेला आहे, मी वनवासाला जातोय म्हणून रडते का ग? मी वनवासाला चाललोय म्हणून तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत का? पण तू काही घाबरू नको, तू काही चिंताग्रस्त होऊ नको, तू काही विचारग्रस्त होऊ नको. 14 वर्षे कशी निघून जातील पत्ता लागणार नाही. गेलो काय आणि आलो काय? त्यावेळेला सीतामाई म्हणतायत, प्रभू तुम्ही वनवासाला जाताय, तुम्हाला वनवास सांगितलेला आहे,
ते दुःख तर आहेच आहे, पण ते दुःख आणि त्या दुःखामुळे माझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाहीत. अगं मग का रडतीयस? का तुझे डोळे अश्रूने भरलेले आहेत? दुःख ह्याच गोष्टीचं आहे की आजही तुम्ही मला वेगळी समजताय. दुःख ह्याच गोष्टीचं वाटतंय आजही तुम्ही मला तुमच्यापेक्षा तुमच्यापासून वेगळी समजताय. आणि मग सीतामाई म्हणतायत निरोप कसला घेता आता, जेथे राम तेथे सीता. काय म्हणतायत सीतामाई? निरोप कोणाचा घेताय आता? निरोप कसला घेताय आता? जेथे राम तेथे सीता. तेव्हा श्रीराम प्रभू म्हणतायत अगं ऐक ना, राजकन्या आहेस तू, राजाची सून आहेस तू, पालखीत फिरणारी तू, दासी तुझ्या सेवेला आहेत कित्येक, कधी जमिनीला पायही लागलं नसेल तुझं, पण माझ्या बरोबर जर यायला तयारी करशील ना सीते, तर बिना चपलीची अनवाहनी जावं लागेल ग, काट्या कुट्यातून फिरावं लागेल, जसं असेल तसं राहावं लागेल. सीतामाई म्हणतात चालेल, चालेल म्हणतात, चालेल म्हणतात. अगं पर्णकुटीमध्ये राहावी लागेल, इथे राजमहालामध्ये राहतेस तू, पाण्याच्या झोपडीमध्ये राहावं लागेल, चालेल. पंचपक्वान्न इथे पुढे ताट आल्यानंतर ग्रहण करणारी तू, त्या ठिकाणी कंदमुलं खाऊन दिवस काढावं लागेल, चालेल. तिथे उशालाही काही मिळणार नाही ग, एखाद्या दगडाचा आधार घ्यावा लागेल, चालेल. जिथे तुम्ही तिथे मी, जिथे तुम्ही तिथे मी. राजाची कन्या होती ती जनक राजाची, दशरथ राजाची सून होती सीतामाई. पण श्रीरामांच्या बरोबर, प्रभूंच्या बरोबर अनवाणी त्या ठिकाणी वनवासाला निघालेले आहेत, वनवासाला निघालेले आहेत. 25-25, 30-30 वर्ष लग्नाला होऊन सुद्धा जर आम्ही अजून आमच्या नवऱ्याला दम देत असू, काही महिला बोलतात ना काय, माझ्या भावानं जर सांगितलं, माझ्या बापाला जर सांगितलं तर तुमच्या जोत्याला दगड ठेवणार नाही. अरे जोत्या तुझा का त्याचा? अजून तुझा झालाच नाही का? तुमच्या घराला वीट ठेवणार नाही, अजून त्यांचाच आहे का? तुझा झालाच नाही का? सीतेचा आदर्श आम्ही घ्यायला हवा, सीतामाईंचा आदर्श घ्यायला हवा. पत्नी म्हणून कार्य करत असताना, पती म्हणून कार्य करत असताना आम्ही श्रीराम प्रभूंचा आदर्श घ्यायला हवा. एक पत्नी, एक बणी आणि एक वचनी. बहीण म्हणून कार्य करायचं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आदर्श घ्यायला हवा मुक्ताईचा. आपण अनेक वेळेला प्रवचनातून, कीर्तनातून श्रवण करत असतो त्या चारही भावंडांनी कशा प्रकारे दिवस काढले, कशा प्रकारे समाजाने त्यांना वागणूक दिली, कशा प्रकारे वर्तणूक दिली समाजाने. मुलांना शुद्धीप्रत पत्र मिळावं, मुलांना समाजाने स्वीकारावं, मुलांना मानपत्र मिळावं म्हणून त्या ठिकाणी आई वडिलांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगली, देहांत प्रायचित्त. पण तरीही समाजाने सहज स्वीकारलं नाही. कधीतरी माझ्या माऊलींनी बाहेर पडावं आणि कोणाच्या तरी अंगावर सावली पडावी माझ्या माऊलींची. त्याने जाऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये आंघोळ करावी आणि काय म्हणावं, अरे रे रे संन्याशाच्या पोराची सावली पडली रे, बाटलो रे बाटलो. हे शब्द ज्या वेळेला माऊलींच्या कानावर पडत असतील त्यावेळेला काही वाटत नसेल का माऊलींना? वाटत नसेल काही? कधीतरी आपली भूक भागावी म्हणून माधुकरी मागायला जावं आणि आले म्हणून काही महिला, काही पुरुष धडाधड आपले घराचे दरवाजे लावून घ्यायचे, माधुकरी द्यायचं तर लांबच गेलं. कधीतरी एखाद्या माय माऊलीला वाटावं लहान मुलं आहेत, भूक लागली असेल, काहीतरी द्यावं म्हणून त्यांनी त्यांच्या झोळीमध्ये काहीतरी माधुकरी टाकावी, काहीतरी अन्नधान्य टाकावं आणि ते अन्नधान्य घेऊन परतीच्या दिशेने माऊलींनी निघावं. तेवढ्यात एखाद्याची नराधामाची नजर जावी, त्याने ती झोळी हिसकावी, ती उपडी करावी, रस्त्यावर होतावी आणि म्हणावं, संन्याशाची पोरणारी तुम्ही, काय करायचं रे तुम्हाला खाऊन, जगून काय करताय रे तुम्ही? हे शब्द ऐकूनच काय झालं, माऊली घरामध्ये गेल्या, आपल्या कुटीमध्ये गेल्या आणि ताटी लावून घेतली, ताटी लावून घेतली, बंद करून घेतला दरवाजा. आता उघडणे नाही,
मनामध्ये विचार येतो, अरे आई वडील गेले माझे, आम्हाला शुद्धीपत्र मिळावं म्हणून, आम्हाला समाजाने स्वीकारावं म्हणून, तरी समाज सहज स्वीकारत नाही. आजही कितीतरी वेदना सहन कराव्या लागतात, कितीतरी त्रास सहन करावं लागतंय, आजही कितीतरी लोकांची बोलणी ऐकावी लागतात. कधी रे सुधरेल हा समाज आणि कधी स्वीकारेल आम्हाला? आमचाही जगण्याचा अधिकार आहे ना, आमचंही कार्य करण्याचा अधिकार आहे ना. आणि ज्यावेळी ह्याच पश्चातापाने माऊलींनी जेव्हा ताटी लावून घेतली, त्यावेळेला इवल्याच्या मुक्ताईने त्यांना उपदेश केलेला आहे. मुक्ताई म्हणतायत, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. इवल्याच्या मुक्ताईने उपदेश केला, बहिणीने उपदेश केला. आणि खऱ्या अर्थानं जी माऊलींनी ताटी उघडली ना, ती आतापर्यंत खऱ्या अर्थानं आम्हाला मार्गदर्शक ठरली, प्रेरणादायी ठरली, आम्हाला स्फूर्तीदायी ठरली. ताटी उघडली म्हणून आम्हाला 18 अध्यायी ज्ञानेश्वरी मिळाली. ताटी उघडली म्हणून आम्हाला अमृतानुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मिळाला. ताटी उघडली म्हणून आम्हाला चांगदेव 65 मिळाली. ताटी उघडली म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला हरिपाठ ग्रंथ मिळाला, हरिपाठ ग्रंथ मिळाला, मार्गदर्शन मिळालं. भाऊ म्हणून जर कार्य करायचंय आम्हाला, तर लक्ष्मणासारखं असावं, भरतासारखं असावं. मुलं म्हणून जर कार्य करायचंय, तर आमचं कर्तव्य आई वडिलांचा सांभाळ करणं, त्यांना काय हवं काय नको ते पाहणं. ज्या वेळेला आम्ही आमच्या घरामध्ये, आमच्या संसारामध्ये कार्य करत असताना अशा प्रकारे जगू वागू ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमचा संसार संपलेला असेल, तर संसाराचं रूपांतर परमार्थात झालेलं असेल हे निश्चित आहे. संसाराचं रूपांतर परमार्थात झालं असेल, फक्त ते आम्हाला सांभाळता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. संसार संपवायचा आहे, तिथेही आम्हाला परमार्थ करायचा आहे. मुलांची सेवा करत नसून माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी सेवा स्वीकारतोय. आई वडिलांची सेवा करत नसून प्रत्यक्ष माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी सेवा स्वीकारतोय. ज्या बाईने माझ्यासाठी, आमच्यासाठी संपूर्ण जग सोडलेलं आहे, घरदार सोडलेले, आवडीनिवडी सोडलेले आहेत, स्वतःचं नाव विसरली, सोडलं, आमच्या नावाला साजेसं नाव ठेवलं आणि लक्ष्मीच्या रूपामध्ये आमच्या घरामध्ये मापट ओलांडून जिने लक्ष्मी म्हणून प्रवेश केलेला आहे ना, तिच्या आशा पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे. ह्या पद्धतीने जर आम्ही कार्य केलं, अशाच पद्धतीने जर आम्ही जगलो वागलो ना, तर ज्या घरामध्ये आमचा जन्म झालेला आहे ना, त्या घराचं मंदिरात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कुठल्या घरात जन्माला यावं हे आमच्या हातात नव्हतं, पण ज्या घरात जन्माला आलोय ना, त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे आमच्या हातात आहे. ज्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या विचाराप्रमाणे वागू, जगू आणि पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करू, नामस्मरण करू, संसार करत नसून आम्ही हा परमार्थ करतोय, भक्ती करतोय, देवाची सेवा करतोय, या उद्देशाने ज्या वेळेला आम्ही आमच्या घरामध्ये कार्य करू ना, त्यावेळेला आमचा संसार संपलेला असेल, खऱ्या अर्थानं परमार्थ घडत असेल, आमच्याकडून देवपूजा खऱ्या अर्थाने घडत असेल. आणि हीच देवपूजा घडावी म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. आम्ही काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचे स्मरण केलं पाहिजे, अखंड त्या पांडुरंग परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. बरं का? येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. याच्याने काय होईल? तर आम्हाला अखंड सुख प्राप्त होईल, दुःखाचा लेशही राहणार नाही. बरं का? पण आमचं नेमकं काय आहे माहितीये का? आम्हाला संसारामध्ये देवाची आठवण कधी होते बरं? सुखात का दुःखात? सुखामध्ये देव आठवतोय की दुःखामध्ये देव आठवतोय आम्हाला? कबीर महाराज म्हणतात, दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. दुःखामध्ये आम्ही सर्वच भगवंताचं नामस्मरण करतोय, सुखात आम्हाला मात्र देवाची आठवण राहत नाही, आठवण करून द्यावी लागते. ज्या वेळेला आम्ही सुखातही देवाचं स्मरण करू ना, ज्या वेळेला आम्ही सुखातही देवाला आठवू ना, खऱ्या अर्थानं दुःख कधी येऊन जाईल आम्हाला पत्ताही लागणार नाही, आम्हाला कळणारही नाही. मौली आदिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक या 3 तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतोच असतो, प्रत्येकाला असतो. देवाधिकांना सुद्धा सोडलं नाही त्यांनी.
संतांना सुद्धा सोडलं नाही त्याने त्या तापाने, आपल्याला काय सोडणार आहे? पण ऐका ना, जर त्या तापाचं निराकरण करायचं असेल, निवारण करायचं असेल, किंवा त्याची झळ आपल्याला लागू नये असं जर वाटत असेल ना, तर आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. संपलं जाईल दुःख आमचं ज्या वेळेला आम्ही भगवंताचं नामस्मरण करू, तेव्हा संपलं जाईल. कारण दुःख येऊन आम्हाला कधी स्पर्श करून जाईल ना, आम्हालाही पत्ता लागणार नाही. ज्या वेळेला तो येईल ना आम्हाला स्पर्श करायला, त्यावेळेला मी भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममान झालेलो असू, त्याची झळही लागणार नाही, तो स्पर्शही आम्हाला जाणवणार नाही. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, या दुःखाचं निराकरण जर करायचं असेल ना, अखंड जर सुखात राहायचं असेल, आनंदात जर राहायचं असेल ना, तर त्यासाठी आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. खरं तर संसार करत असताना सुखाची व्याख्या जी आम्ही करतोय ती व्याख्या चुकीची आहे. काय मिळालं म्हणजे सुख आम्ही म्हणतोय? बरं, जे मिळाल्यानंतर आम्हाला सुख वाटतंय, खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होतंय का? सुख प्राप्त होतंय? बरं का, मिळाल्यानंतर जरी सुख वाटत असेल तरी कालांतराने मात्र पश्चाताप किंवा दुःख झाल्याशिवाय राहत नाही. कुठलीही गोष्ट ठरवा, कुठलंही आपल्या डोक्यामध्ये घ्या, कुठलंही आपल्या विचारामध्ये घ्या, कुठलीही गोष्ट आपल्या मनामध्ये घ्या, जे संसारातली गोष्ट आहे ना, जी नाशिवंत गोष्ट आहे ना, ज्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करतोय, जे मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय ना, सुरुवातीला सुख वाटेल रे मिळालं म्हणून, पण नंतर मात्र दुःखच आहे ना, कालांतराने पश्चातापच आहे. कारण संसार करत असताना परिस्थितीला महत्व आहे. कशाला महत्व आहे? आपण जेव्हा सोयरे पाहायला जातो तेव्हा कसला विचार करतो? पहिला त्यांची काय पाहतो? परिस्थिती पाहतोय ना. संसार करत असताना परिस्थितीला महत्व आहे, परमार्थ करत असताना मनस्थितीला महत्व आहे. तुमची मनस्थिती काय आहे ना, याला महत्व आहे. आता तुम्ही प्रवचन श्रवण करताय, पण हे प्रवचन श्रवण करत असताना, या ठिकाणी हे चिंतन श्रवण करत असताना तुमची मनस्थिती काय आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे ना, परिस्थितीवर अवलंबून नाही. परमार्थ परिस्थितीवर अवलंबून आहे का? परमार्थ परिस्थितीवर अवलंबून नाही, परमार्थ मनस्थितीवर अवलंबून आहे. बरं का, संसारामध्ये वाद आहे, परमार्थात संवाद आहे. संसारामध्ये लोकांत जेवढा असेल ना तेवढा आनंद आहे, जेवढी आजूबाजूला माणसं असतील ना तेवढं लय सुख त्याला, लय आनंद त्याला, खूप मोठा समजतोय तो स्वतःला. संसारामध्ये लोकांत, परमार्थ करायचा असेल तर एकांत. म्हणून जगद्गुरु तुकोबा कुठे जायचे? भंडाऱ्या डोंगरात जायचे, भामचंद्रामध्ये जायचे, भोराड्याच्या डोंगरात जायचे. का? एकांत. परमार्थ करायचा असेल ना एकांत पाहिजे. आणि संसार करायचा असेल तर वित्ताला महत्व आहे, पैशाला महत्व आहे, वित्ताला महत्व आहे. परमार्थ जर करायचा असेल तर वित्त नाही, या ठिकाणी चित्ताला महत्व आहे. म्हणून परमार्थामध्ये चित्ताला अधिक महत्व दिलेलं आहे संतांनी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त पाहिजे. तुम्ही श्रवण करताय, ऐकताय, तुमचं चित्त इथे आहे का? आता ते चित्त जर आम्हाला श्रवणामध्ये ठेवायचंय तर पहिली गोष्ट अशी आहे, कुठलंही प्रवचन किंवा कीर्तन श्रवण करत असताना पहिले आमचा अहंकार गळून पडला पाहिजे. जोपर्यंत अभिमान आहे ना, अहंकार आहे ना, मला सगळं येतंय, मला सगळं समजतंय, मी याच्यापेक्षा ज्ञानी आहे, ह्याच्यापेक्षा पुढचं मला कळतंय, हा काय सांगतोय? जोपर्यंत अहंकार आहे ना तोपर्यंत आम्हाला ऐकू देणार नाहीत, ते श्रवण करू देणार नाहीत. हे प्रवचन श्रवण करायचं, कीर्तन श्रवण करायचं म्हटल्यानंतर सर्वांचीच कामं नाहीत. अहंकारी माणूस इथे टिकणारच नाही टिकणार. अहंकारी माणूस इथे थांबणारच नाही. अहंकारी माणूस हे ऐकूच शकत नाही, कारण त्याचा अहंकारच ऐकू देणार नाही. आणि अहंकार एकदा माणसाच्या अंतःकरणामध्ये आला, मनामध्ये आला ना, की मग त्या ठिकाणी द्वेष, मत्सर, तिरस्कार निर्माण होतो. खरं तर श्रवण करायचंय ना, ऐकायचं आहे ना, तर आमचं चित्त महत्वाचं आहे. चित्त ठिकाणावर पाहिजे. आणि चित्त जर ठिकाणावर ठेवून आम्हाला ऐकायचं असेल ना, तर पहिला विषय आहे, आमचा अहंकार गळून पडला पाहिजे, अभिमान गळून पडला पाहिजे.
आमच्याकडे ज्ञानाचा अभिमान असेल, आमच्याकडे पांडित्याचा अभिमान असेल, आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या संपत्तीचा, वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान असेल, आमच्या परमार्थाचा अभिमान, काहींना संप्रदायाचा अभिमान. बरं का, हे तुकोबांचा अभ्यास जर आपण केला ना, तुकोबांचा विचार जर केला ना, तर तिथे यांना थारा नाहीये. या अहंकाराला, या वेगवेगळ्या गोष्टीच्या द्वेषाला, मत्सराला, तिरस्काराला थारा नाहीये. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. संप्रदायामध्ये भेद नाही, जातीभेद, संप्रदायाचा भेद, वर्णभेद, धर्मभेद, अनेक प्रकारचे भेद जे माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले आहेत ना, ते भेद नष्ट करण्याचं काम जगद्गुरु तुकोबांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून केलेलं आहे. आपल्या समाजामध्ये प्रबोधन करण्याचं कार्य केलेलं आहे जगद्गुरु तुकोबांनी. आणि तेच धरून जर आज आम्ही बसलेलो असू, तेच धरून जर आम्ही आज कार्य करत असू, तर सांगा ना, आम्ही स्वतःला परमार्थिक समजतोय, हा भ्रम आहे की सत्य आहे? तुमच्या अंतःकरणात जर भ्रम असेल, तुमच्या अंतःकरणात जर द्वेष असेल, मत्सर असेल, तिरस्कार असेल, आणि तुम्ही स्वतःला परमार्थिक समजताय, भ्रम आहे का सत्य आहे? सत्य जर असतं तर तुमच्या अंतःकरणामध्ये द्वेष, मत्सर, तिरस्कार नसता. परमार्थिक समजताय, हा भ्रम आहे, भ्रम आहे. नाथ संप्रदायामध्ये कार्य केलं माऊली ज्ञानोबांनी, चैतन्य संप्रदायामध्ये कार्य केलं जगद्गुरु तुकोबांनी, दत्त संप्रदायामध्ये कार्य केलं नाथ महाराजांनी, आधी करून सर्व संतांचा जर आम्ही विचार केला, अनेक पंथामध्ये, अनेक संप्रदायामध्ये कार्य केलं. पण ज्या वेळेला धर्म कार्य करायचं येते, ज्या वेळेला देव कार्य करायचं येते, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं देव पूजा करायची येते ना, त्यावेळेला सगळ्या प्रकारचा अभिमान बाजूला ठेवून एकमेकाच्या पायाला लागत असतात, एकमेकाच्या पाया पडत असतात. कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, अभिमान नाही, कुठल्याही प्रकारचा द्वेष, मत्सर, तिरस्कार नाही. एकमेकाच्या पायाला लागतात, एकमेकाला नमस्कार करतात, एक पांडुरंग परमात्म्याची लेकरं म्हणून एकत्र कार्य करतात. त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात, त्याला वैष्णव म्हणतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि परमार्थ करत असताना जर अजून आमच्या अंतःकरणात भेद असेल, तुम्ही दाखवा ना मला एक तरी, कुठली तरी ओवी अशी जगद्गुरु तुकोबांची, माझाच श्रेष्ठ आहे, त्यांचा कनिष्ठ आहे. दाखवा ना मला एक तरी असं कुठल्या तरी संप्रदायामध्ये किंवा कुठल्या तरी एखाद्या वाङ्मयामध्ये माऊली ज्ञानोबांनी किंवा शांतीप्रभा नाथ महाराजांनी असं लिहून ठेवलंय का, सांगितलंय आमचाच संप्रदाय श्रेष्ठ आहे, बाकीचे सगळे. एकही नाही असा. धर्म कार्य करतय, देव कार्य करतय ना, देव पूजा करतय ना, परमार्थ करतय, देवाचं नामस्मरण करतय, हे महत्वाचं आहे. मग देवाचं नामस्मरण करणाऱ्या माणसाने जर देवाचं नामस्मरण करणाऱ्याचं जर द्वेष केला, मत्सर केला, तर स्वतःला परमार्थिक समजून चालेल का? समजतोय सत्य आहे की भ्रम आहे? भ्रमच आहे ना. आमच्याकडे कितीतरी प्रकारचे भ्रम आहेत, कितीतरी प्रकारचे भ्रम आहेत. आम्हाला कळत नाही आम्ही भ्रमात राहतोय की कसं राहतोय ते. परमार्थ करत असताना द्वेष आमच्या अंतःकरणामध्ये येतोय, परमार्थ करत असताना मत्सर, निंदा घडते सहज, आमच्याकडून कळत नाही आम्हाला परमार्थ करत असताना. आणि काहींना त्याच्यात खूप आवड, परमार्थ करत असताना निंदा करायला खूप आवड. त्याने काय केलं, याने काय केलं, याचं काय झालं, त्याचं काय झालं. हे दुःखाला कारणीभूत आहे, आमच्या दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून मग जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, आठवावे पाय विठोबाचे. आम्ही ह्या नको त्या निंदा, द्वेष, मत्सर, तिरस्कार हे सगळ्या गोष्टी बाजूला करून काय केलं पाहिजे, प्रत्येक कार्य करत असताना आमच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण पाहिजे. प्रत्येक कार्य करत असताना. आणि जर आम्ही प्रामाणिकपणे भगवंताचं नामस्मरण करत असू ना, त्याच पद्धतीने जर ती कर्म आमच्याकडून ते नाम जर घडत असेल, नामस्मरण जर घडत असेल, तर आम्हाला सहाय्य करणारा पांडुरंग परमात्मा आहे. लोक आहेत ना, लोकांचा जर विचार करायला ना माऊली, तर लोक ना गाढवावर बसू देणार ना पायी चालू देणार. आपण नेहमी ती गोष्ट ऐकतोय. काय, मुलगा आणि वडील दोघे जण गाढव घेऊन ते बाजाराला निघाले. आणि बाजाराला निघाल्यानंतर दोघांनी विचार केला, ऊन पडले एवढं, दुपारच्या वेळेला निघालोय, आपला जसा जीव आहे तसा गाढवाचा पण जीव आहे ना. मग तिघेही पायी चालत निघाले. ते गाढव तर पायीच चालत निघणार समजा, पण त्या गाढवावर न बसता हे दोघे पण पायी चालत निघाले. विचार चांगला केला ना त्यांनी. ऊन पडले वरून, आपल्याला ऊन लागतंय, आपण थकलोय, आपल्याला थकवा जाणवतोय, गाढवही थकेल ना, मग आपण तिघेही पायीच जाऊ.
गाढव पायी चालले, त्याच्याबरोबर हे दोघे पायी चाललेत. पण समोरून येताना एक जण त्यांना हसायला लागला, बोलायला लागला, काय माणसं आहेत की काय, गाढव तुमच्या जवळ आणि तुम्ही खुशाल दोघे पायी चालले.